गावातील रुग्णांच्यासाठी सहानुभूतीसाठी 10 नागरिकांनी केले टक्कल। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव या गावात केस गळतीचे एकूण 30 रुग्ण असून त्यांच्यावर आरोग्य विभागाचे विविध शाखांकडून औषधोपचार सुरू आहे। दरम्यान मनोबल कमी झालेल्या या रुग्णालयाचं मनोबल उंचावण्यासाठी येथील गावकऱ्यांनी स्वतःचं मुंडन करून रुग्णांचं मनोबल वाढवण्यासाठी आता पुढाकार घेतलाय। बोंडगाव या गावातील युवकांनी आपल्या गावात रुग्ण असलेल्या नागरिकांचं मुंडन झालं म्हणून स्वतःचंही मुंडन करून घेतलंय। शेगाव तालुक्यातील 12 गावांमध्ये मागील महिन्याभरापासून केस गळतीच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत। आरोग्य प्रशासनाकडून ठोस निदान झालं नसल्यानं उच्चस्तरीय आरोग्य प्रशासनाचे चमू बोलावून या प्रकरणाची कसून चौकशी केली जाते। मात्र अद्यापपर्यंत आरोग्य प्रशासनाला यामध्ये यश आलेलं नाहीये। दुसरीकडे केस गळती प्रकरणातील ICMRचे रिपोर्ट अद्याप येणं बाकी आहे, त्याची आतुरता गावकऱ्यांच्या आरोग्य प्रशासनाला लागू नये। ICMR मनोज मुरेकर साहेबांसोबत बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की आणखी 2-3 दिवस लागतील रिपोर्ट यायला, पण रिपोर्ट जर आला तर आम्हाला त्या माध्यमातून समजेल किंवा नेमकं कशामुळे होत आहे, आणि तो जर रिपोर्ट जेवढ्या लवकरात लवकर येईल तसे आमची जर ते म्हणजे त्याच्यासाठी मुरेकर साहेबांसोबत कंटिन्यू बोलणं चालू आहे किंवा जेवढ्या लवकर, पण त्यांनी सांगितलं की आणखी त्याला 2 ते 3 दिवस लागणार आहे। आम्ही बोंडगावचे रहिवासी असून आमच्या गावात गेल्या 1 महिन्यापासून केस गळतीचं प्रमाण वाढलेलं होतं आणि एक आजार पसरलेला होता। तर सर्वांचं मनोबल खचलेलं होतं। तर खचलेलं असल्यामुळे सर्वांनी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही मुंडन करून त्यांच्या सोबत आहो असा संदेश देण्यासाठी आम्ही मुंडन केलेला आहे समजा सर्व मित्रपरिवारांनी।